आम्ही आज चाललोय गजरगावमधील प्रसिद्ध प्राचीन लक्ष्मेश्वर मंदिर पाहायला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा तालुक्यामध्ये हे मंदिर आहे। जवळपास कोल्हापूरपासून आजरा जवळपास 91 किलोमीटर आहे, म्हणजे 2 तास लागतो। आणि तिथून गजरगाव अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे 16 किलोमीटर अंतरावर हे गजरगाव आहे। आम्ही आता आमच्या गावातूनच मंदिर पाहायला चाललोय, त्यामुळे आम्हाला गडिंगला जायची गरज नाही किंवा आजऱ्यालाही जायची गरज नाही। आमच्या गावापासून जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावर हे गजरगाव मंदिर आहे आणि जाऊन पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो। आम्ही आता डायरेक्ट महागावमध्ये आलेलो आहोत आणि महागावमधूनच आम्ही गजरगावला जाणार आहोत। 2 वर्षापूर्वी आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो होतो आणि आज आम्ही पुन्हा निघालोय। समोर ही गजरगावची मोठी कमानी आपल्याला दिसत आहे। हा पूर्ण डांबरी रस्ता आहे आणि जो समोर रस्ता तो कच्चा रस्ता आपल्याला दिसत आहे। ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचे आहे। ह्याच रस्त्याला आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला मंदिर लागेल। आपण आता गजरगावमधील लक्ष्मेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहे। आपण जी उजव्या साईडची मोठी जागा जी पाहत आहोत ही मंदिर कमिटीने गाड्या पार्किंगसाठी जागा बनवलेली आहे। मंदिरामधील एंट्रीचा गेट खूप मोठा, भव्य आणि आकर्षक होता। इकडे घाटाकडे असा एक इथे रस्ता गेलेला आहे खालती, आपण नंतर जाऊन पाहूया। मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर मंदिराचा गेट खूप मोठा आणि ते आकर्षक आपल्याला पाहायला मिळतो। इथे आपल्याला हे खालती जे जाळीसारखं दिसत आहे, इथे सोमवार येणारे भाविक दर्शनाला इथूनच पाय धुवून मंदिरामध्ये प्रवेश करतात। मंदिरामध्ये गेल्यानंतर समजलं की मंदिरातील फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई होती, त्यामुळे देवस्थान कमिटीशी बोलल्याशिवाय आतमध्ये आम्हाला कॅमेरा चालू ठेवता येत नव्हता। त्यामुळे आम्हाला मंदिरातील आतमधील शूटिंग करता आली नाही। आतमध्ये आपल्याला पांडवकालीन मंदिर पाहायला मिळते। आत मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर लक्ष्मेश्वर मंदिरसह श्रीराम मंदिर, पांडवकालीन मंदिर, पार्श्वनाथ मंदिर अशी बरीचशी मोठी मंदिरे आपल्याला इथे पाहायला मिळतात। खूप मोठी जागा या मंदिराने इथे व्यापून घेतलेली आहे। मंदिराच्या पाठच्या बाजूला खूप सुंदर ह्या देवस्थान कमिटीने इथे बाग फुलवली आपल्याला इथे पाहायला मिळते। राहवलं नाही, त्यामुळे आम्ही ह्या बागेमध्ये खूप बराचसाच वेळ आम्ही इथे थांबलेलो होतो। सुरुवातीला गेटमधून आतमध्ये एंट्री करतेवेळी घाटाकडे जाणारा मार्ग आपण पाहिला, त्या मार्गाने आम्ही इथे खालती आलेलो आहोत।
गजरगावमधील हे लक्ष्मेश्वर मंदिर खूप मोठं आणि आकर्षक आहे. आपणही एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या. मंदिरामध्ये आपल्याला प्राचीन काळातील आपल्याला इथे मूर्तींचेही दर्शन इथे होते. मंदिरामध्ये स्वच्छतेची खूप महत्त्वपूर्ण काळजी इथे घेतलेली आपल्याला इथे पाहायला मिळते. मंदिराच्या पाठीमा साईडला जी बाग आहे ती बाग पाहिल्यानंतर आपल्याला त्या बागेमधून बाहेर येण्याचा मोहच आपल्याला होणार नाही. मंदिर खूप मोठं आणि आकर्षक आहे. आपणही इकडे कधीतरी आला की अवश्य या मंदिराला भेट द्या. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.